राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बावनकुळेंची काल रात्री भेट। सांगलीतल्या विकास कामांसाठी भेट झाल्याचा जयंत पाटलांचा दावा, तर बावनकुळेंकडूनही दुजोरा। मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, फसवणुकीप्रकरणी न्याय मागत उचललं टोकाचं पाऊल, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा गंभीर आरोप। गंभीर दखल घेत फडणवीस म्हणाले मुख्य सचिवांशी बोलणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घेणार पत्रकार परिषद। सिस्त्रा कंपनीचं पत्र माझाच्या हाती। फडणवीस सरकारमधील फिक्सर दराल पीएपीएस बाळगणारे मंत्री कोण? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। पीएनच्या 125 शिफारसींपैकी 109 नावांना फडणवीसांचा हिरवा कंदील। फडणवीसांकडे दलाल फिक्सर पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचेच। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शहांचा पक्ष असल्याचाही घणाघात। राज्याच्या तिजोरीची लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखली। संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक, तर फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून मतभेद असतानाही जाहीर अभिनंदन। मस्सादोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगेंची आंदोलनस्थळी भेट, तर मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घेतायत, जरांगेंची टीका। इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करून धमकीचा फोन। कोल्हापूर पोलिसांनी नोंदवला जबाब, तर नागपूरच्या सायबरकडून तपासासाठी क्लिपची मागणी। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद। संभाजीराजांचं बलिदान न दाखवण्याबद्दल दबाव होता, हे चुकीचं नरेटिव्ह। अमोल कोल्हेंचा दावा। शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा। राज्यसभेची कमिटमेंट असल्यानं मला खासदारकी लढवायची होती। राजन साळवींचा सत्कार करताना किरण सामंतांचा मोठा गौप्यस्फोट। राज्यातल्या सरकार कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। महागाई भत्ता 50% 53%। 1 जुलै 2024 पासून निर्णय लागू। पुण्यातला गुंड गजा मारण्याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी 3 गुंडांसह मोहोळक्या मारण्यालाही अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।